त्यांना काय द्यायचं आम्हाला काय म्हणणं नाही, त्यांना जरूर द्या. ते काय करतात त्याच्याशी सुद्धा आम्हाला कर्तव्य नाही. पण आमचे जे काही आम्हाला 27% 17% आम्हाला शिल्लक राहिलेले आहेत. कारण 6% जे आहेत हे भटक्या विमुक्तांसाठी गेले. बाकीचे आणखीन कोणाला ते नोबेडी अमुक तमुक त्याच्यात ते आणखीन सगळे गेल्यावर 2% आणखीन गोवारीला दिले. 17% शिल्लक राहिले आणि 374 जाती आहेत. तुम्ही आमच्यामध्ये त्यांना टाकू नका, एवढी आमची विनंती. आम्ही आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटलो. तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री होते. त्यांना सुद्धा हायकोर्टाचे जजमेंट्स, त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स, हे तुमचं जे काय गॅझेटियर्स न्यामकन तमकं सगळं दप्तर दाखवलं. म्हटलं हे सगळं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत. आंदोलन तर करूच, पण कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ. कारण जर संविधान जर तुम्ही मानता बाबासाहेब आंबेडकरांचं, तर हे सगळे संविधानातून निर्माण झालेले जे आहेत ना कागदपत्र आहेत, ते आपलं मान्य करावं लागतील. त्याप्रमाणे तुम्हाला काय ते करायचं ते करा. बाकी आता ते जे काय करतात तुम्ही कोर्टात काय करा ते काय करा, आम्हाला काही कर्तव्य नाही. आणि आज आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं की आपण ते आणि सरकार पाहून घेईल काय करायचं ते. आपण आता तयारीला लागायचं आहे. अनेक ठिकाणी उपोषण सुरू केलं, अनेक ठिकाणी उपोषण सुरू करायचंच आहे. तहसीलदारापासून तर कलेक्टरपर्यंत सगळीकडे जे आहेत मोर्चे काढून एकच महत्त्वाचं वाक्य तिथं पाहिजे, आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये दुसरे वाटेकरी नकोत. 200-250 फक्त होते, ते 374 झाले आमचे. ते साहेब म्हणतात 17 जाती तुम्ही नवीन घेतल्या. कुठल्या 17 जाती घेतल्या? अहो कुठला समाज? ओबीसी अंतर्गत हे पोट जाती होत्या बरं का. लिंगायत समाजाच्या पोट जाती होत्या. पोट जाती होत्या. या लिंगायत परवाच्या दिवशी झालं 8 दिवसापूर्वी त्या लिंगायत समाजाच्या होत्या, पोट जाती होत्या. वेगवेगळ्या समाजाच्या असतात की नाही. माळी समाजामध्ये आहे हळदी माळे, कोळसे माळे, फुल माळे, आमच्या तसे एक बैल